नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती। आज पूजे संबंधित वस्तूंची खरेदी मी करते भाईंदरला। भाईंदर ईस्टला रेल्वे स्टेशनवरून अगदी 800 मीटरच्या अंतरावर नवघर रोड आहे आणि एक आराधना बिल्डिंग आहे, तिथेच अशोक मेटल ही शॉप आहे युनियन बँकेच्या खाली। तर तुम्ही इथे होलसेल आणि रिटेल मध्ये कोणत्याही देवपूजे संबंधित लागणाऱ्या वस्तू नक्की खरेदी करू शकता आणि त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्या सुद्धा आपण बघणार आहोत। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। चला, आपण जेव्हा दुकानात एंटर करतो तेव्हाच तिथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या समई आहेत आणि पितळी आणि तांब्याच्या वस्तूसुद्धा अशा बाहेरच ठेवलेल्या आहेत। यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की इथे होलसेल पण आहे आणि रिटेल पण आहे आणि किती वस्तू आणि व्हेरायटी आपल्याला बघायला मिळणार आहेत। त्यानंतर तांब्याच्या आणि पितळेचे जे कलश आहेत ते सुद्धा बघू शकता तुम्ही इथे। प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे, अगदी छोट्यात छोटी साईज आणि मोठी साईजसुद्धा तुम्ही इथे बघू शकता आणि आपण या सगळ्या साईजसुद्धा इथे बघणार आहोत। आपण सर्वात आधी दिव्यांपासून सुरुवात करूया। दिव्यांमध्ये वेगवेगळी व्हेरायटी तुम्ही बघू शकता, अगदी छोट्यात छोट्या दिव्यापासून आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे दिवे तुम्हाला मिळणार आहेत। त्याच्यामध्ये मोठा साईजसुद्धा आहे आणि छान डीप आहे, इथे भरपूर तेल राहू शकतं। असे दिव्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हेरायटी बघायला मिळते इथे आणि हे सगळे तुम्ही रिटेल रेटमध्ये पण खरेदी करू शकता आणि होलसेल रेटमध्ये सुद्धा खरेदी करू शकता। त्यानंतर इथे वरती सुद्धा छान डिझाईनदार दिवे आहेत, ग्लासमध्ये आहेत। दिवे तर आपण प्रत्येक वेळेला दाखवतोच, तर आणखी व्हेरायटी तुम्ही बघू शकता। इथे छान असे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत। हा बघा, कामाक्षी लॅम्प याला म्हणतात। त्यानंतर कमळ दिवा सुद्धा आहे बघा, हा 2 धातूमध्ये बनलेला आहे, एक तांब्याच्या आणि पितळेच्या। त्यानंतर आणखी एक डिझाईन आहे क्रिस्टलमध्ये, छान क्रिस्टल स्टोनमध्ये तुम्ही हा दिवा कमळाच्या मध्ये स्थापन केलेला असा दिवा आहे। हा फक्त 200 रुपयाला आहे इथे आणि खूप सुंदर दिसतं, आकर्षक दिसतं जेव्हा आपण देव्हाऱ्यामध्ये असे दिवे लावतो। तर या दिव्यांमध्ये अगदी छोट्यात छोटी साईज तर मोठी साईज सुद्धा तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर वेगवेगळे डिझाईनदार अगरबत्ती स्टँड सुद्धा आहेत, हे बघा पितळेच्या धातूचे। आणि अगदीच युनिक डिझाईन हवी असेल तर हे सुद्धा आहे तिथे, अगदी छोट्यात छोटी अगरबत्ती स्टँड आहे, लुडो आहे, अगरबत्ती स्टँड आहे। तर हे सगळे जे इथे जे दिसतात हे सगळे अगरबत्ती स्टँड आहेत, हवे त्या डिझाईनमध्ये आणि खूप सुंदर सुंदर आहेत, अतिशय आपल्या घरासाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता। त्यानंतर तूपवत लावायला असे छोट्यात छोट्या दिव्यापासून तर मोठे दिवेसुद्धा आणि वेगळ्या डिझाईनमध्ये बघायला मिळणार आहे। कापूर लावायला छान अशी पडी आहे आणि धूप स्टँडसुद्धा आहे। याच्यामध्ये सुद्धा अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत आणि वेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला या अशा वस्तू मिळणार आहेत। इथे हळदी कुंकूचे करंडेसुद्धा आहे वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये, हलक्यात हलकी क्वालिटी आहे। हे होलसेल रेटमध्ये सुद्धा मिळणार आहे तुम्हाला। रिटेल म्हणजे एक वस्तू जर तुम्हाला घ्यायची असेल तर रिटेल रेटमध्ये सुद्धा मिळणार आहे। हळदी कुंकूचे करंडे आहेत, याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत। त्यानंतर देवपूजेसाठी लागणाऱ्या घंटीसुद्धा आहेत, अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत आणि याहीपेक्षा मोठा साईज यांच्याकडे अवेलेबल आहे। त्यानंतर तांब्याचा कलश किंवा तांब्या, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजमध्ये आणि डिझाईनमध्ये सुद्धा मिळणार आहे। तुम्ही इथे बघू शकता असे वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये लागलेले आहेत। तांब्यासोबत जर तुम्हाला पळी हवी असेल तर पळीसुद्धा यांच्याकडे आहे तांबे धातूची आणि त्या व्यतिरिक्त पूजेसाठी छोटीशी तांब्याची प्लेटसुद्धा हवी असेल तर ही प्लेटसुद्धा यांच्याकडे आहे आणि प्लेटमध्ये सुद्धा तुम्हाला तांब्याची आणि पितळीची प्लेट मिळणार आहे। ही हलक्यात हलकी आहे आणि छान डिझाईनदार सुद्धा आहे, याच्यावर मंत्र आहेत, याच्यापेक्षा मोठा साईज तुम्हाला इथे मिळणार आहे। त्यानंतर पितळेच्या ताटांमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळी व्हेरायटी बघू शकता। घरासाठी लागणारी भांडी आहेत किंवा पूजेसाठी तुम्हाला अशी ताटं वापरायची असतील तर ही सुद्धा आहेत। आणि त्यानंतर पूजेची थाळी तुम्ही बघू शकता इथे, पूजेच्या थाळीमध्ये सुद्धा साईज आणि प्रकार बरेच तुम्हाला इथे बघायला मिळतात। त्याचप्रमाणे बघा की मीनाकरी वर्क केलेली आहे आणि याच्यामध्ये फुलवात आणि अगरबत्ती वगैरे दिलेली आहे। ही व्यवस्थित इथे दिसणार नाही तुम्हाला, इथे वेगवेगळी व्हेरायटी तुम्ही बघू शकता।
मीनाकारी वर्क केलेलं छान पूजेचं ताट. आणि आणखी याच्यापेक्षा आणखी युनिक एक गोष्ट तुम्हाला दाखवते. हे बघा, नैवेद्यासाठी छान एक छोटंसं ताट आहे, त्याच्यामध्ये 2 वाट्या आहे, एक चम्मच आहे आणि छान ग्लास दिलेला आहे. तर आपल्या देवघरात जेव्हाही आपण नैवेद्य दाखवतो, स्वामींना नैवेद्य दाखवत असाल किंवा कोणत्याही देवतेला तुम्ही नैवेद्य दाखवता, तेव्हा अगदी असं छोटंसं ताटसुद्धा तुम्हाला पितळी याच्यामध्ये मिळणार आहे. फक्त 110 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे. 110 रुपयापासून स्टार्ट होते. याच्यामध्ये सुद्धा बरेच व्हेरायटी आणि साईज पाहून आहेत. मग ते 150 रुपयापर्यंत सुद्धा तुम्ही हे इथनं घेऊन जाऊ शकता. त्यानंतर पूजेसाठी लागणाऱ्या तांबणामध्ये सुद्धा आणखी बरेच प्रकार तुम्हाला बघायला मिळतात, जी छोटे साईज आणि मोठे साईज. आधी सांगितल्याप्रमाणे हे रिटेल शॉप आहे, शिवाय होलसेलमध्ये सुद्धा आहे. तर तुम्हाला बिझनेससाठी जर घेऊन जायचे असतील तर अशा बऱ्याच वस्तू तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. बऱ्याच व्हेरायटी आहेत तुम्हाला इथे दाखवण्यासारख्या आणि अगदी छोट्यापासून ही छोटी साईज आहे, तर ही याच्यामध्ये मोठी साईज तुम्ही बघू शकता. त्यानंतर आधी सांगितल्याप्रमाणे तांब्याचे तांबे तर दाखवले, त्याच्यानंतर हे पितळी धातूचे तांबे आहेत. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे डिझाईन आहे आणि अगदी प्लेनमध्ये सुद्धा आहे आणि नॉर्मल डिझाईन बघू शकता तुम्ही. असे कलश जे आहे, जे छोटे देवघरासाठी लागतात, पूजेसाठी लागतात. तर हा जो माझ्या हातात दिसतोय हा अगदी 150 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे. होलसेल रेट आहे आणि मी जेव्हा हातात घेते हा वजनदार आहे. याचा साईज काय आहे याचा? अच्छा, 1 नंबरपासून म्हणजे हा सर्वात 4 नंबरपर्यंत तुम्हाला ही साईज मिळणार आहे आणि वेगवेगळे डिझाईन तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर बरीच व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते तांब्यामध्ये सुद्धा. त्यानंतर पंच आरती पात्र आहे किंवा सप्त आरती पात्र आहे. तर हे पंच आरती पात्र माझ्या हातात दिसतंय, तुम्ही इथे बघू शकता. हे 7 आरतींचं पात्र आहे. तर सप्त आरती पात्र सुद्धा तुम्हाला हे मिळू शकतं आणि मस्त आहे आणि वजनदार सुद्धा आहे. दिव्यांसोबतच तुम्हाला लामण दिवे सुद्धा इथे बघायला मिळतात. लामण दिव्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत आणि लामण दिव्या व्यतिरिक्त आणखी एक युनिक लामण दिवा मी तुम्हाला दाखवते. हा आहे, याच्यामध्ये वरती तेल भरून ठेवू शकतो आणि इथे एक छान असा दिवा जळत राहील. त्यानंतर इथे बऱ्याच डिझाईनदार वाट्यासुद्धा आहे पितळी धातूच्या. तुम्हाला पूजेसंबंधित लागणारं संपूर्ण साहित्य या दुकानात मिळणार आहे आणि पूजेसाठी किंवा अगदी छोटी वस्तू तुम्हाला मिळणार आहे. तर ही तुम्ही बघू शकता. पूजेसाठी नैवेद्यासाठी जर अशा वाट्या लागणार असतात, प्लेट लागणार असतील तर या प्लेट वाट्यासुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत. हे बघा, अतिशय भारी आणि वजनदार आहे. छान डिझाईनसुद्धा कोरलेली आहे आणि अगदी छोटे प्लेटसुद्धा आहे त्यांच्याकडे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता महाशिवरात्री येणार आहे तर अभिषेक पात्र लागतंच. तर हे असं गोमुख अभिषेक पात्र आहे. छान, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हेरायटी मिळणार आहे आणि साईज मिळणार आहे, डिझाईन वेगवेगळ्या मिळणार आहेत. ही सर्वात छोटी साईज आहे जी माझ्या हातात आहे आणि ही फक्त तुम्हाला 150 रुपयाला पडणार आहे. या दुकानात इतक्या बऱ्याच वस्तू आहे आणि दुकान पूर्ण गच्च भरलेली आहे. सो त्याच्यामुळे ज्या मोजक्या वस्तू आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. बरेच जण नैवेद्यासाठी किंवा देवपूजे संबंधित कार्यासाठी असे पितळेची भांडी वापरतात. हा ग्लास आहे जो तुम्ही देवपूजेसाठी तर वापरू शकता. शिवाय अनेक जण आपल्या घरासाठी, घरातील वापरासाठी सुद्धा अशी भांडी घेऊन जातात. तर ही ग्लास, भांडी, प्लेटा, ताट वगैरे सगळ्या वस्तू इथे तुम्हाला मिळणार आहे पितळी धातूच्या आणि तांब्या धातूच्या. आणि इथे असलेल्या सर्वच वस्तू वजनाप्रमाणे मिळतील, रिटेल रेटमध्ये मिळतील आणि होलसेल रेटमध्ये सुद्धा. या सर्व वस्तू तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे डिझाईन आणि व्हेरायटी तर भरपूर बघायला मिळणार आहे. एंट्रन्सच्या आधी मी तुम्हाला दाखवलं होतं की स्टार्ट केल्यावरच समई दिसतात. तर अगदी छोट्या साईजपासून समईमध्ये मोठ्या साईजसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता अगदी. आणि वजनदार आहेत, प्युअर पितळी धातूपासून बनलेल्या आहेत. त्यानंतर कलरफुल कलश हवा असतील तर असे कलशसुद्धा यांच्याकडे आहे. कळशी म्हणतात, जे आपण कलशासाठी आपण वापरत असतो देवकार्यामध्ये. तर असे छान कोटिंग केलेले हे आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे साईज तुम्हाला मिळणार आहेत आणि डिझाईन पण सुद्धा वेगवेगळे आहेत. अनेक जण आपल्या घरामध्ये शुभचिन्ह ठेवत असतात, ती शुभचिन्ह यांच्याकडे मिळतील. आणि सर्वात मोठी साईज या त्रिशूलामध्ये हे शुभचिन्ह म्हणून आपल्या घरात ठेवतात. तर याच्यामध्ये सुद्धा हे चिन्ह आपण इथे बघू शकता. अगदी छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत मिळेल. त्यानंतर बरेच जण रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवतात आणि सकाळी ते पितात. तर अशी पात्रसुद्धा यांच्याकडे आहेत, डिझाईनदार आहेत, छान बघा. त्यानंतर हे सुद्धा युनिक डिझाईनमध्ये तुम्ही तांब्याचं पात्र बघू शकता. छान तांब्या आहे आणि छान लोटासुद्धा आहे.
आणि हे बॉटलच आहे एक प्रकारची, तर अशा प्रकारचे हे पात्र सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे। तर अशा प्रकारे बरेच देवपूजे संबंधित भांडी आणि घरी वापरात आणणाऱ्या भांडी सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे अशोक मेटल या शॉपमध्ये। ही शॉप आहे भाईंदरला, भाईंदर ईस्टला। तुम्हाला नवघर रोडवर यायचं आहे आणि आराधना बिल्डिंगमध्येच अशोक मेटल या नावाची ही शॉप आहे। तुम्ही कधीही इथे भेट देऊन आपल्या आवडत्या वस्तू आणि तुम्हाला हव्या त्या वस्तू इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता। अशाच देवपूजे संबंधित लागणाऱ्या वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल किंवा तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा, त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू। पाहत रहा लोकमत भक्ती। नमस्कार।